नमस्कार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत 10वी पासवरती आरोग्य विभाग गट ड वर्ग 4 यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म TCS द्वारे तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा व्हिडिओ हा सुरू करू। ओके, तर मित्रांनो TCS द्वारे तुमचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो उजव्या साईडला आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं आहे, मिडल नेम टाका, लास्ट नेम टाकायचं आहे। त्याचबरोबर उमेदवाराचे आईचे नाव आणि वडिलांचे नाव टाकायचे। त्याचबरोबर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला आहे का तर येस सिलेक्ट करा। जो बदल झाला आहे त्याचं नाव टाका, नसेल तर नो सिलेक्ट करा। त्याचबरोबर बर्थ डेट जी काय बर्थ डेट आहे टाका, बर्थ डेट ऑटोमॅटिक येणार आहे। त्याचबरोबर जेंडर मेल फिमेल काय आहे ते सिलेक्ट करा आणि एक मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे। त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबर सुद्धा तोच टाका। त्याचबरोबर एक अल्टरनेट नंबर देऊ शकता आणि मेल आयडी द्या, कन्फर्म मेल आयडी सुद्धा द्यायचं आहे। त्याचबरोबर 3 एक्झाम सेंटर टाकायचे आहेत जे की तुमच्या आवडीनुसार कुठलेही एक्झाम सेंटर तुम्ही टाकू शकता। अशा स्वरूपात तुम्हाला 3 एक्झाम सेंटर्स टाकायची आहेत। ओके, एक्झाम सेंटर टाकल्याने तुम्हाला नोट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून जनरेट OTP या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅप्चा जो आहे कॅप्चा टाकून ओके बटन या ऑप्शन वर क्लिक करा आणि जो मोबाईल किंवा मेल आयडी वरती OTP येणार तो OTP टाकायचा आहे। अशा स्वरूपात OTP टाकलेला आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे। ओके, तर अशा पद्धतीने OTP सेव्ह सक्सेसफुल झालेले आहेत। यामध्ये क्लोज बटन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली आल्यानंतर आय ॲग्री बटन या ऑप्शन वर क्लिक करून खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे। आता लक्षात घ्या, जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती संपूर्ण आलेली आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं आत्ताच चेक करा आणि करेक्शन वगैरे काय असेल तर आत्ताच करेक्शन करा। यामध्ये भरलेली माहिती एकदा सबमिट झाली तर पुन्हा करेक्शन किंवा काही चेंज करता येणार नाही। त्यामुळे करेक्शन सगळं चेक करून टिक मार्क करायचे आहेत आणि सबमिट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून ओके करा। ओके केल्यानंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं आहे ते तुम्हाला आलेलं आहे। यामध्ये क्लोज बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशनची माहिती होती ती संपूर्ण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पोस्ट सिलेक्शनमध्ये ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला US सिलेक्शन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओके, तर मित्रांनो तुम्हाला पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन एक्सप्रेस आणि डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे। त्याचबरोबर पहिल्यांदा या ठिकाणी पर्सनल डिटेलमध्ये पोस्ट सिलेक्शनबद्दल माहिती नोट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदाला अर्ज करू इच्छिता, सर्वंट, फार्मासिस्ट, वॉचमन वगैरे जे काय पोस्ट असतात त्यानुसार तुम्हाला सगळी या ठिकाणी जी काय पोस्ट असेल त्या पोस्टनुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। यामध्ये जी पोस्ट हवी त्या या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे। त्याचबरोबर तुम्ही मॅरिड अनमॅरिड काय आहे का ते सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी आता राहिलेली माहितीमध्ये डोमासाईल आहे तर हे सिलेक्ट करा। नॅशनॅलिटी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असेल तर हे सिलेक्ट करा। त्याचा कोणी दिलं डोमासाईल त्याचं नाव, तारीख आणि अनुक्रमणिका नंबर टाकायचे। त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी रिझर्वेशन कॅटेगरी तुम्ही SC ST OBC ओपन काय कुठल्या कॅटेगरीमधून येता त्या ठिकाणी सिलेक्ट करा। ओपन असेल ओपन सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या ओपनमधून कोणत्या कास्टमधून अर्ज करू इच्छिता ते सिलेक्ट करा। नसेल तर तुम्ही जी कास्ट असेल SC असेल तर SC सिलेक्ट करा। SC सिलेक्ट करत असताना तुम्ही काही पदासाठी ज्या कॅटेगरी वाईज जागा असतात त्यानुसार तुम्हाला फॉर्म येणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी OBC असेल OBC सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुम्ही OBC असेल तर OBC मधून तुमचा फॉर्म जाणार आहे किंवा SCBC असेल तर SCBC फॉर्म सिलेक्ट करायचा आहे। त्याचबरोबर काही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे। कास्टमध्ये बरंच असलं कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव, तारीख, अनुक्रमणिका नंबर, त्याचबरोबर कास्ट वैधता नंबर, त्याचबरोबर कास्ट नॉन क्रिमिनल जे असतं त्याचा नंबर वगैरे सगळी माहिती भरायची। त्याचबरोबर डिसेबिलिटी मार्क सुद्धा द्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट ह्यापैकी काय अपलोड करणार असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा। त्याचा नंबर आणि नाव टाकून टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे। ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा स्वरूपात तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओके बटन या ऑप्शनवर क्लिक करा आणि आता राहिलेली माहितीमध्ये या ठिकाणी ॲडिशनल डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पालक आहात तर हे सिलेक्ट करा। त्याचा तपशील तुम्हाला भरायचा आहे। नसेल तर नो सिलेक्ट करा। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्टेट किंवा राज्य शासनात कर्मचारी आहात का हे सिलेक्ट करा। त्याचे तुम्हाला NOC लागणार, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करा।
त्याचबरोबर तुमचं माजी सैनिकमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशीलमध्ये सेवा चालू बंद कधीपर्यंत झाले ते तपशील भरा. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्ही यापूर्वी तुम्हाला कधी एक्झाममध्ये डिबार्ड केला आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचं कारण द्या. नसेल तर नो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का त्या ठिकाणी येस किंवा नो करायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही काही पदासाठी अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला स्पोर्ट्स कोटा असेल किंवा इतर काही माहिती भरायची असेल तर तुम्ही या ठिकाणी आरक्षणमधून भरू शकता. ओके, तर म्हणजे सगळी माहिती आपली भरलेली आहे. त्यानंतर म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुल आलेले आहे. त्यामध्ये ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्र तुम्हाला पुढचा तो कम्युनिकेशन डिटेल. यामध्ये पहिल्या लाईनला ॲड्रेस टाकायचा आहे जो की तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो टाका. त्याचबरोबर कंट्री इंडिया सिलेक्ट करा. स्टेट कोणता आहे तो महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करून गाव टाकायचं. त्याचबरोबर पिनकोड टाका. करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तर वेगवेगळा टाका. एकसारखा असेल तर संपूर्ण माहिती भरल्यानंतर ह्या येस बटनवरती क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. अशा स्वरूपाचं डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे. फक्त ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामध्ये मी पुढचे आहे तो क्वालिफिकेशन एक्सप्रेस. यामध्ये मित्र तुम्हाला जी योग्य माहिती असणार आहे तीच भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सिलेक्ट करा. आणि यामध्ये मित्र तुम्हाला 10वीचे मार्क्स भरायचे आहेत. 12वी डिप्लोमा डिग्री PG काय जी माहिती भरायची असेल ती भरायची आहे. यामध्ये 10वी कंपल्सरीच आहे. त्यामुळे 10वीचे मार्क्स तुम्हाला फक्त भरायचे. त्यामध्ये तुम्ही 10वी कधी पूर्ण केली का येस सिलेक्ट करा. त्याचबरोबर मंडळाचे काय नाव बोर्डाचे नाव आहे ते सिलेक्ट करा. स्कूल नेम टाकायचे आहे. त्याचबरोबर पासिंगचा क्रायटेरिया CGPA वगैरे काय असेल ते टाका. ऑप्टेन मार्क्स टोटल मार्क्स टाकून तुमची टक्केवारी येणार आहे. त्याचबरोबर उत्तीर्ण वर्षसुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढची आहे तो 12वीची माहिती. 12वीची माहितीमध्ये बोर्डाचे नाव कॉलेजचे नाव पर्सेंटेजचा प्रकार कोणता होतो तो टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स आणि पर्सेंटेज येणार आहे. त्याचबरोबर फक्त या ठिकाणी तुमचं वय 12वी कधी पूर्ण झाली त्याचं वर्ष टाकायचं. त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा ग्रॅज्युएशन आणि PGची हे सगळे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला सेव्ह नेक्स्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करा. डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेलं आहे. त्यामध्ये ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता शेवटची पोस्ट आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेमेंट यामध्ये काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जसे की तुमच्या जे कास्ट असेल किंवा आरक्षण असेल त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट आलेले आहेत. यामध्ये मित्र पहिल्यांदा क्लिक हेअर टू अपलोड या बटन तुम्हाला क्लिक करा. यामध्ये लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि एक फोटोग्राफसुद्धा अपलोड करायचे आहेत. ज्याची साईज आहे 80 ते 200 KB आहेत. व्हाईट बॅकग्राऊंड फोटो अपलोड करायचे आहेत. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला सही अपलोड करायचे आहेत. अपलोड टू क्लिक हेअर टू अपलोड ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करा आणि 80 ते 200 KBचे सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे. त्याचबरोबर 10वीची मार्कशीट 12वी असेल डिप्लोमा डिग्री त्याचबरोबर आधार कार्ड त्याचबरोबर डोमासेल कास्ट नॉन क्रिमिनल पॅन कार्ड किंवा एक्सपिरियन्स किंवा इतर जे काही तुमचं एज्युकेशन झालं असेल किंवा आरक्षण घेऊन येणार असेल हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला टिकमार्क सगळ्या करायचे आहेत. टिकमार्क केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी प्रिव्ह्यू एकदा करा. फॉर्म प्रिव्ह्यू करत असताना या ठिकाणी संपूर्ण जी तुम्ही भरलेली माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि आत्ताच या ठिकाणी तुम्हाला काही बदल आहे तो या ठिकाणी तुम्हाला बदल करायचा. एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा बदल करता येणार नाही. ओके, तर ही तुम्ही तर तुम्हाला GMC नांदेड यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.